आपल्याकडे 4-5 काका मामा असतात ना, त्यातला आपला एक फेवरेट असतो का, कारण त्याचा जो स्वभाव आहे ना त्याची आपल्याला गरज असते, त्या सपोर्टची गरज असते. सो लीडर माणूस का चूज करतो, कारण त्याची एक स्पेसिफिक गरज आहे. तर तो तुम्हाला का चूज करेल, कारण तुम्हाला आधी आयडेंटिफाय करायला लागेल की तुम्ही काय देऊ शकता आणि तशीच माणसं तुम्हाला अटॅच होणार. जर मी बेनिफिट नाही देऊ शकत, बिझनेस बेनिफिट नाही देऊ शकत, तर ज्यांचा फोकस फक्त बिझनेस बेनिफिट आहे असे लोक माझ्याकडे कधीच नाही देणार. मी जर लोकांना घाबरू शकत नाही, तू गपचूप माझ्या पार्टीत आहे, तिकडे गेला तर बघ, तो नसेल घाबरत तर तो माझ्याकडे येणारच नाही, कारण माझ्याकडे फक्त एकच शस्त्र आहे, ते म्हणजे भीती. माझे फॉलोअर्स आहेत ते सगळे घाबरणारेच लोक येणार. ज्या लोकांना बॉन्डिंग आवडतं, कनेक्शन आवडतं, प्रेम आवडतं, हे जर माझी स्ट्रेंथ असेल तर माझ्याकडे तसेच लोक येणार. आणि आपली टीम मग त्या प्रकारे असेल तर त्याला व्हॅल्यूज वगैरे म्हणतो आपण, की जर जो बिझनेस ओनर असतो त्याची जी व्हॅल्यू असते त्या व्हॅल्यूच्या रिलेटेडच तसे लोक त्याला कनेक्ट होतात. यथा राजा तथा प्रजा. त्यामुळे आपल्याला आपली क्वालिटी पहिल्यांदा आयडेंटिफाय करावं लागेल. ॲज अ लीडर म्हणून काय देऊ शकतो.